नमस्कार मॅडम. उदापुरे तुम्ही? संयुक्ता प्रेग्नंट. त्यांनी घेतलेल्या गोळ्यांमुळे तो म्हणजे माझं. मिस्टर म्हात्रे, सॉरी, पण आम्ही नाही वाचू शकलो तुमच्या बाळाला. दादा पण आले होते, फ्रेश होऊन ऑफिसला गेले. ते इथे आले होते आता? उदापुरेने तुम्हाला फोन केला होता ना तुम्ही हॉस्पिटलमध्ये असताना? ते म्हणाले त्यांनी फोन केलाच नव्हता म्हणून. काय? कुणाचा फोन होता तो? शार्दूल, मला फोन दे 1 मिनिट. अरे हे बघ, आपल्याला काकांना फोन लावायचा की नाही? हा, मग मी फोन लावते आणि तुला पण बोलायला देणार. ओके? बघ, तू गुड बॉय आहेस की नाही? हा, मग फोन दे. मी काकांना फोन लावला ना की तू पण बोल. थँक्यू. हॅलो. हॅलो काका, नेहा बोलते. हां, बोल ग नेहा. अहो, तुम्ही भेटायला बोलवलं होतं ना? हो, पण तुला जमलं नाही वाटतं. हो हो, इकडे इतकी कामं होती ना. आणि कसं आहे काका, बाबांनी आता बिझनेसची सगळी जबाबदारी माझ्यावर दिली आहे. आणि माझ्यासाठी हे सगळं इतकं नवीन आहे की ते सगळं समजून घ्यायलाच मला इतका वेळ लागतोय. खरं तर मला ना टेन्शन आलंय की मी हे सगळं कसं सांभाळेन. होईल होईल, हळूहळू सगळं सुरळीत होईल. पण काका, खरं सांगू, हे सगळं सांभाळता सांभाळता इतकी पुरेवाट होते की अजिबात वेळ मिळत नाहीये. आणि म्हणून तर मी आष्टीला येऊ शकले नाही. बरं, ठीक आहे. पण नेहा, थोडासा वेळ काढ माझ्यासाठी आणि इकडे आष्टीला ये. मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे. मी आसावरीलाही विचारतोच आहे. बघूया तिला कधी जमतंय ते. पण तुम्ही तिघी, म्हणजे तू, आसावरी आणि उमा, तुम्ही तिघी एकत्र असलात ना, तिघींशी मला एकदम बोलता येईल. हो, पण काका, नेमकं कशाबद्दल बोलायचं आहे तुम्हाला? अगं नेहा, हे जर फोनवर सांगता आलं असतं तर तुला इतक्या लांब कशाला बोलवलं असतं मी. हो, ठीक आहे. मग तुम्ही सावरीताईशी बोला आणि मला कळवा. मीही येईन त्या दिवशी. शुभंकरोती कल्याण काका. हो, देते. काका, 1 मिनिट. तुम्हाला 1 मिनिट. हो हो, हां, शार्दूलला बोलायचं आहे तुमच्याशी. हां, जरा बोला त्याच्याशी. हां, दे दे. हे घे, बोल. काका घे. हां. काका. बोला शार्दूलराव, कसे आहात तुम्ही? मी मस्त आहे. तुम्ही कसे आहात? मी ठीक आहे. बरं, नेहा काळजी घेते ना तुमची? नाही नाही. काय नाही, काळजी घेत नाही? नाही, मी काळजी घेतो नेहाची. मी आता गुड बॉय आहे. सगळे गुड बॉय म्हणतात मला. छान छान. बरं, तुम्ही कधी येणार इकडे घरी? येणार. नेहा, तू येणार? हो हो, या या. हा, शुभंकरोती कल्याणम. मी रोज रोज म्हणतो हे. अरे वा, लक्षात आहे वाटतं तुमच्या अजून. छान 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 प्रगती आहे तुमची. ओके, बाय बाय. मी नेहाला देतो. हां, बोला काका. नेहा, तुझ्यामुळेच शार्दूलच्या बोलण्यात खूप फरक झालाय. हो, खरंच एकदम गुड बॉय झालाय तो. तुम्हा दोघांचा सुखी संसार बघून खूप बरं वाटलं बघ. बरं, ठेवू फोन? हो, आणि मी येईन नक्की. हां. कशी आहेस बेटा? बरी आहे.
बघ, तू आराम कर, लवकर बरी हो आणि घरी ये. मी आता कुठेही जाणार नाहीये, घरीच थांबणार आहे तुझी काळजी घ्यायला. लवकर बरी हो. आणि हे बघ बेटा, झालं ते झालं. झाल्या गोष्टींचा विचार करून काही फायदा आहे का? हे बघ, आपण पुढचा विचार करायला हवा, भविष्याचा विचार करायला हवा, हो की नाही? आराम कर, आम्ही दोघे बाहेर थांबतो. चल चल. हॅलो. नमस्कार हो भोसले साहेब. अहो आज कुठे? काय फोन नाही, भेट नाही? हां, ते मी जरा कामात अडकलो होतो ना, म्हणून. अच्छा, अरे वा, म्हणजे बरीच कामं आहेत तुम्हाला. गुड. अरे पण माझ्या कामाची पार वाट लावली, त्याचं काय? पण सर, त्यात माझी काय चूक? तो ॲक्सिडेंट. हे पहा, ॲक्सिडेंट झाला हे मान्य आहे, त्यात तुमची चूक नाही हेही मान्य आहे. पण नुकसान व्हायचं ते झालंच ना. आणि आपल्या डीलनुसार माझं नुकसान झालं असतं तर तुम्ही मला त्याची भरपाई दिली असती. पण सर तुम्ही. सॉरी मिस्टर आदित्य, हे पहा, तुम्हाला नुकसान भरपाई द्यावीच लागेल. आणि आपलं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल झालं म्हणून मी तुम्हाला दिलेले ॲडव्हान्सचे पैसेही मला तुम्ही परत करायला हवेत, कळलं? आणि जर तुम्ही तसं केलं नाही तर मी तुम्हाला कोर्टात खेचू शकतो. हां, पण घाबरू नका, मी तसं करणार नाही. तेव्हा मी ॲडव्हान्स म्हणून दिलेले 5 लाख रुपये आणि नुकसान भरपाईचे 5 लाख रुपये, असे रुपये 10 लाख तुम्ही मला द्यायचे. मग कधी देताय पैसे? हॅलो हॅलो. बघूया. अहो बघूया काय बघूया? मला 8 दिवसात पैसे हवेत. मी पुन्हा 2 दिवसांनी फोन करतो. आधी कुणाचा फोन होता? उदलवारांचा. काय म्हणाला तो? त्याने त्याचे पैसे मागितलेत, वरतून 5 लाख रुपये नुकसान भरपाई. नुकसान भरपाई कसली? त्याच्या मालाची डिलिव्हरी आपण वेळेवर करू शकलो नाही ना, म्हणून. अरे पण यात आपली काय चूक? तू काहीतरी बोलायचंस ना त्याच्याशी, खडसवायचंच त्याला चांगलं. तू दे ना, जा तू जाऊन उत्तर दे. कमी का देऊ? तुझा नाही हा बिझनेस? तुझा काही संबंध नाही कायच्याशी? आधी त्या पोट्टीची तब्येत कशी आहे बे? प्रकृतीचा धोका टळलेला आहे, तरी अजून दादा काही दिवस तिला हॉस्पिटलमध्ये राहावंच लागणार. हा ते तर आहे. झोपेच्या गोळ्यांची अख्खी बाटली घशामध्ये होतली तर काय होणार आणखीन? पण खरं सांगू का बाबा, माझा तर खरंच विश्वास बसत नाहीये की संयोगितासारखी मुलगी असं काही करेल म्हणून. काय करणार रे, तिच्या पुढे दुसरा कुठचा पर्यायही नव्हता. सगळीकडून कोंडी झाली होती बिचाराची. पण त्या सचिन म्हात्रेचं काय झालं बे? सोडवलंच ना त्याला? हां, तो हरामखोर महेंद्र त्यांनी स्वतःच्या पायावरती गोळी झाडून घेतली होती आणि आळ मात्र या सचिन म्हात्रेवरती आणला होता. हे सगळं त्या पोलिसांना मी समजावून सांगितलं, तेव्हा जामिनावरती सोडलंय त्याला. हां, आता कोर्टात केस चालू राहील.
पण दादा, हा सचिन खूप चांगला आणि प्रामाणिक माणूस आहे. त्याला सोडवण्यासाठी हा राजाराम पांढरे वाटेल ते करेल आणि त्याला सोडवेल. अरे तुझ्यावर विश्वास आहे बे. पण काका, आदित्य आणि हर्षदाचं काय? हां, तर तेही अडकलेले आहेतच या केसमध्ये. कारण मुळात ही सगळी केस बँकमधल्या झालेल्या घोटाळ्यावरती बेस्ड आहे. त्यामुळे त्यांच्यावरती केस चालू राहीलच. पण मग त्यांनाही आपल्याला सोडवायला लागेल ना? नाही, मला नाही वाटत त्याची काही गरज आहे. कारण दादा, ही हर्षदा आहे त्या मल्हारराव शेलारांची मुलगी आणि आदित्य हर्षवर्धन भोसलेचा भाऊ. त्यामुळे ते दोघं जण काही ना काहीतरी करतीलच त्यांच्यासाठी. हर्षदाचे वडील नक्कीच काहीतरी करतील, पण हर्षवर्धन भोसलेंवर माझा विश्वास नाही. का? अहो, त्यांच्या वागण्यावरूनच दिसून येतं ना तसं. बहिणीवर इतकं मोठं संकट येईपर्यंत काही केलं नाही, आता भावासाठी काही करतील कशावरून? आलीच. हे असंच अजून किती वेळ चालणार आहे? तू बोलणारच नाहीस का माझ्याशी? कशाबद्दल? कशाबद्दल? आधी असाच वागणार आहेस का तू माझ्याशी? काय केलं मी आता? आधी प्लीज, काय तुझ्या मनात तू बोल ना प्लीज. पण असं नको वागूस यार. मला ना कळतच नाही कसं वागायचं ते. मी बोललो तरी तुला आवडत नाही, मी नाही बोललो तरी तुला आवडत नाही. बाय द वे, आणि माझ्या मनात काय आहे, या गोष्टीला इतकं महत्त्व कधीपासून यायला लागलं? प्लीज, तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाही. मग का बोलतेस निरर्थक? हं? तू झोप आणि मलाही शांतपणे झोपू दे. सॉरी, मी मगाशी खूप खूप बोललो तुला. मी असं बोलायला नको होतं. आय एम सॉरी. तुमची काहीच चूक नाही. मला वेड लागलाय, वेड. कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवावा आणि कुठल्या गोष्टीवर ठेवू नये हेच कळत नाही. आणि माझ्या या असल्या वागण्याने तुम्हाला किती त्रास देते ना. यामुळेच मी तुमची इतकी महत्वाची फाईल हरवली. तुमची काय चूक नाही हो, माझीच चूक आहे. मी वेडी झाली, ठार वेडी. सॉरी. वेळ लागलं. नाही नाही, हे बघ, मी मगाशी रागाच्या भरात असं बोलून गेलो चुकून की तुला वेळ लागलं, पण असं काही नाही आहे. यू आर ऑल राईट. तू एकदम ओके आहेस. मला बरं वाटावं म्हणून सांगता ना तुम्ही? नाही, मला माहिती आहे. खरी गोष्ट ही आहे की पूर्वीची आसावरी आता राहिलेली नाहीये. आणि ही गोष्ट जशी तुम्हाला जाणवते तशीच ती मलाही समजून येते. सतत असं वाटत असतं की आपण काहीतरी विसरतोय. आणि मी कुठली ना कुठली गोष्ट विसरलेली असतेच. आता आज सकाळी पण असंच झालं असणार ना.
मला वाटलं की तुम्ही उदापूरांशी बोलताय. काय तुम्ही खरं तर दुसऱ्याच कुठल्या तरी माणसाशी बोलत होता आणि मी काय माझं काय चाललंय? खरंच मी वेडी झाली आहे का हो? मी ठार वेडी. सावर स्वतःला तुला काही झालेलं नाही. मी आहे ना, डोंट वरी. म्हणजे तुम्हाला माहीत नव्हतं तर? काय डॉक्टर? हेच की तुमच्या मिसेस प्रेग्नंट होत्या. त्यांना जेव्हा इथे आणण्यात आलं तेव्हा त्यांच्या पोटात 2.5 महिन्याचं गर्भ होतं. मला खात्री आहे आपलं बाळ ते आपल्या आयुष्यात आल्यानंतर चूक आपणच हालत येईल आपल्याकडे. सॉरी, पण आम्ही नाही वाचू शकलो तुमच्या बाळाला. सचिन, हे सचिन, अरे हे काय आहे सगळं? अंधारलेल्या आयुष्यात थोडासा प्रकाश. म्हणजे प्रखर प्रकाशाची भीती वाटते हल्ली मला. म्हणून हा मेणबत्त्यांचा मंद प्रकाश. सचिन, काय झालंय? अरे नीट सांगशील? जळतोय आतून मी. या मेणबत्तीसारखं. सचिन, अरे असं कोड्यात बोलू नकोस. हे काय आहे सगळं? सेलिब्रेशन. सेलिब्रेशन आहे. माझ्या आयुष्यातील दुःखद घटनांची मालिका आजपर्यंत अखंड चालू राहण्याचं हे सेलिब्रेशन आहे. सचिन, मी तुझ्याकडे हात जोडतो रे. सांग ना, काय झालंय? सचिन, अरे मला भीती वाटायला लागली आता. आता मला कशाचीच उरलेली नाही. बघ सचिन, असं ऐक. अरे सांग काय झालंय ते. आपण त्यावरती उपाय शोधून काढू. तसा प्रयत्न करू. सगळे प्रयत्न करून झालेत बाबा. एकही उपाय उरला नाही. अरे काय प्रयत्न करून झाले? कशावरती उपाय उरला नाहीये? काय झालाय ते सांग ना सचिन. अरे बोल, काय झालंय? संगीताच्या पोटात वाढणारं बाळ. आमचं बाळ. गेलं बाबा. काय? अरे देवा, त्याला कशाला हाका मारता बाबा?
त्याला कशाला हाका मारताय? त्यांनीच तर लिहून ठेवलंय सगळं. आणि माझ्या आयुष्यात एवढंच लिहून तो थांबला नाही. संयोगिता कधीही आयुष्य होऊ शकणार नाही असंही तो लिहून गेलाय जाता जाता तिच्या आयुष्यात. बाबा, संयोगिता परत कधीच आई होऊ शकणार नाही. कधीच नाही बाबा, कधीच नाही. हा संसार